नमस्कार, मी विजय खादे, राहणार गोटे बुद्रुक, तालुका इगतपुरी आणि ह्या माझ्या मिसेस मनीषा विजय खादे। खरं सांगायचं झालं तर या दवाखान्यात आम्हाला आल्यापासून आल्यापासून जे अनुभव आणि यापूर्वीचे अनुभव हे याचा उपयोग कोणाला तरी व्हावा याच्यासाठी या उद्देशाने आम्ही या क्लिप देत आहोत। आमच्या लग्नाला 2 वर्ष झाले आणि 2 वर्षानंतर आम्हाला एक प्रेग्नन्सी झाली होती, पण काही कारणामुळे ते मिसकॅरेज झालं आणि त्यावेळेस आम्ही टेस्ट केल्या की हे कसं झालं, कशामुळे झालं। तर त्यावेळेस आम्हाला ट्यूबल प्रेग्नन्सी या नावाचं म्हणजे इक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे हा ॲक्च्युली बघायला गेलं तर क्रिटिकल विषय आहे आणि ज्याच्यामुळे बाळाच्या आईला धोका असतो, म्हणजे ते जीवितालाही वेळेत लक्ष नाही दिलं तर जीवितालाही धोका असतो। आणि याच्यानंतर आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी या ट्राय करा। तर म्हणजे असं झाल्यामुळं आम्ही दोघं पण म्हणजे आमची मानसिक परिस्थिती नाही राहिलेली, म्हणजे खरं सांगायचं झालं तर आम्ही एकदम खूप बॅड फेज खचून गेलो, म्हणजे बॅड फेज म्हणून जात होतं। त्याच्यामुळं माझ्या कलिगनी सांगितलं, मग त्यांना आम्हाला आमची स्टोरी संपूर्ण माहीत होती सगळं काही, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही अशा दवाखान्यात जा, कारण त्यांनाही या ठिकाणी 2 छोट्याशा गोंडस मुली इथं आल्यानंतर 2 गोंडस मुली पण त्यांचे टेस्ट ट्यूब। त्यानंतर आम्ही इथं आल्यानंतर आमच्या मनात हाच विचार होता की आपण टेस्ट ट्यूब वगैरे ट्राय करून नंतर मग ह्या सगळ्या गोष्टी वगैरे। पण इथं आल्यानंतर सरांनी आम्हाला सरांशी आमची पहिली भेट झाली। आम्हाला दवाखान्याचं नाव सांगितलं होतं अथर्व हॉस्पिटल वगैरे। आम्ही आलो, सरांशी भेटलो, सरांनी सर्व टेस्ट करायला लावला, सरांनी रिपोर्ट ऑब्झर्व केले। त्यानंतर सरांची एक रिॲक्शन अशी होती की सर म्हणे आपण 3 महिने थांबूया, तुम्हाला एक कोर्स दिला त्यांनी आम्हाला गोळ्यांचा वगैरे। सगळं झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही नॅचरली ट्राय करा। नॅचरली आम्हाला ते सक्सेस पण मिळाला आम्हाला तेवढा। आणि त्यानंतर मध्यंतरी ज्यावेळेस प्रेग्नन्सी कन्झ्यूम झाल्यानंतर मध्यंतरी काही कॉम्प्लिकेशन्स आले, त्यावेळेस आम्ही घरी होतो। त्याच्यानंतर आम्ही रात्री जवळपास मला आठवते 12:30च्या आसपास हॉस्पिटलला कॉल केला काही कारणामुळे। तर इथं हॉस्पिटलमधून आम्हाला लगेच सांगितलं मेडिकलमध्ये जा आणि त्या ठिकाणी आम्ही सो अँड सो गोळ्या ट्रीटमेंट वगैरे त्यावेळेस चालू केले। सकाळी अर्ली आम्ही लवकर आलो, त्यावेळेस मॅडम सर अवेलेबल नव्हते, मॅडम होते। मॅडम आल्यानंतर आम्हाला ॲडमिट करून घेतलं आणि इथेच ट्रीटमेंट दिली आम्हाला। त्याच्यानंतर 7 दिवसानंतर आमचा डिस्चार्ज झाला आणि त्याच्यानंतरही कंटिन्युअस ज्यावेळेस बाहेरगावी गेलो आम्ही त्यावेळेस कंटिन्युअस फोनवर मिळणारे मार्गदर्शन वगैरे हे आम्हाला कंटिन्युअस लाभले। आणि इथला स्टाफच्या बाबतीत बोलायचं झालं खूप चांगलं सहकार्य, डिसेंटली बोलणार, कोणत्याही गोष्टीचा राग मानून नाही घेणार म्हणजे। आणि मॅडमचा आणि सरांचा स्वभाव दोघांचा म्हटलं तर एकदमच छान। एकंदरीत आम्हाला या हॉस्पिटलचं खूप म्हणजे आम्ही जे डिप्रेशनमध्ये गेलो होतो आणि ज्यावेळेस आम्हाला बाळ झालं हे ॲक्च्युली ते बाळ तुम्हाला दाखवायला आवडेल, 1 मिनिट। बाळ झाल्यानंतर आमच्या आयुष्यातील सर्व जे दुःख होतं किंवा जे डिप्रेशन होतं वगैरे ते खूप दूर झालं आणि आज आम्ही 1 वर्ष झालं, 1 वर्षानंतर या हॉस्पिटलला भेट देतोय। तर 1 वर्षाचा कालावधी आमचा कसा गेला हे आम्हालाच कळलं नाही। आणि आज सरांची भेट झाली आणि या सर्वमधला जो आनंद आहे तो सांगू शकत नाही तुम्हाला। बस एवढंच मी बोलून थांबतो। आणि जे कोणी आमच्यासारखे गरजू असतील त्यांनी नक्कीच या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्यावी। आणि असं काही नाही आहे की या ठिकाणी आलं ना आपण टेस्ट ट्यूबच बेबीच याच्यासाठीच येतोय। या ठिकाणी तुमच्याशी जे सरांचा एक्सपिरियन्स आहे तो खूप मोठा आहे आणि त्याबद्दल मॅडमचं जे आपल्याला जे मार्गदर्शन असतं ते पण खूप मोलाचं मार्गदर्शन असतं। कारण कसं होतं, आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी आपल्याला मिळणारं मार्गदर्शन आणि त्या ठिकाणी होणारी आपली ट्रीटमेंट ह्या पण खूप महत्त्वाच्या बाबी असतात। काही गोळ्यांचे दुष्परिणाम असतात, सगळ्या गोष्टी असतात, ह्या गोष्टी आपण पडताळून पाहिल्या असतात। आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर सरांचा त्या गोष्टीवर खूप मोठा अभ्यास आहे। खरं सांगायचं तर कोणती गोळी द्यायची कोणती नाही वगैरे ह्या गोळ्या जर तुम्ही बघितल्या तर खूप विचारपूर्वक वगैरे दिलेल्या असतात आणि त्याचा खूप फायदा होतो। म्हणजे आम्हाला असं वाटलं नाही की एखादं खूप व्यर्थ ट्रीटमेंट चालू, म्हणजे असं गरजेची नाही अशी ट्रीटमेंट कोणतीच नाही चालू। आणि खूप छान म्हणजे इथला एक्सपिरियन्स खूप छान आहे। बस एवढंच बोलून थांबतो। धन्यवाद।